श्रीराम मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. ज्ञानेश्वरीतली ओळी आहे भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक 78वा 18वा अध्याय 78वा श्लोक. या श्लोकाने गीता समाप्त होते. तो श्लोक आहे यत्र योगेश्वरः कृष्णा यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. सर्व गीता सांगून झाल्यानंतर धृतराष्ट्राने ऐकली, संजयाने ऐकली, अर्जुनाने ऐकली. भगवंतांचं वचन सगळेच ऐकतात, संतांचंही ऐकतात, पण प्रत्येकाची ग्रहण शक्ती काय असेल त्याप्रमाणेच त्याचं ग्रहण होतं. एकच भगवद्गीता अर्जुनाने ऐकली, संजयाने ऐकली. संजय ज्ञानी, अर्जुन बेताचा आपल्यासारखा, आणि धृतराष्ट्र अंतर्बाहेर आंधळा. त्यामुळे त्याच्यावर काहीही परिणाम झाला नाही. आणि त्यांनी शेवटी प्रश्न विचारलेला आहे संजयाला, हे सगळं जे काय सांगतोस तू, मला एवढं सांग की विजय कोणाचा होणार, कौरवांचा का पांडवांचा? धृतराष्ट्राला दिसत नव्हतं म्हणून बराय संजयाने कपाळाला हातच लावला असेल. तशी फुली फुली वाचली गीता. कालचा गोंधळ बरा होता असं म्हणतो. पुन्हा पुढे काय सांगितलं आणि त्यांनी किती ग्रहण केलं याच्यावर अवलंबून आहे. आता प्रश्न असाला संजयाला उत्तर तर काय द्यायचं? तो धनी आहे, उत्तर तर द्यायला पाहिजे. पांडवांचा जे उघड उघड होता, कारण भगवान त्या बाजूला होते. पण तसं प्रत्यक्ष न म्हणता, पण तसं म्हटलं असतं तर मालकाची मर्जी खपा झाली असती. म्हणून त्यांनी पर्यायाने उत्तर दिलं की यत्र योगेश्वरः कृष्णा तत्र पार्थो धनुर्धरा. ज्या बाजूला योग योगेश्वर कृष्ण आहेत भगवान, संजयाला ते भगवान होते, धृतराष्ट्राला नव्हते, अर्जुनाला देखील पहिल्यांदा नव्हतेच. आणि ज्या बाजूला धनुर्धर पार्थ आहे त्या ठिकाणी श्री विजय भूती बरोबरात नीती सगळं काही त्याच बाजूला आहे. आणि मोगमात उत्तर दिलं. आता समजायचं त्यांनी समजून घ्या. ह्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी विस्तृत विवरण केलेलं आहे. गीता एरवी समजत नाही, समजली अशी वाटली तरी समजत नाही. त्याचं कारण गीतेवर विवरण करताना ज्ञानेश्वर महाराज जिथं म्हणतात एरवी करीवी मूर्खू जरी झाला अविवेको, ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख म्हणतात की गीतार्थाची थोरवी मी काय वर्णन करणार, पण संत कृपा दीपकू सोजवळ असेल. माझ्यावर सद्गुरूंची कृपा आहे म्हणून एवढं लिखाण झालेलं आहे. एरवी होणंच शक्य नाही. कोणत्याही शिष्याची जो अनन्य शरण झालेला असतो त्याची हीच भावना असते. आणि ही भावना नाही तो त्याचा अनुभव असतो की मी पाहवलं आहे, सूत्रधार तो आहे. खेळ दिसी तैसा खेळेन साचार तुझी सूत्रधार पावले मी.
असा भाव असल्यामुळे ते या ठिकाणी म्हणतात, विस्तृत विवरण करतायत ज्ञानेश्वर महाराज. आणि ते सांगत असताना त्याच्यामध्ये एक ओवी आलेली आहे की गुरु तेथ ज्ञान. त्याच्या आधी त्यांनी म्हटलंय, चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे किवे. कशा जोड्या लावले. इथं विवेक कुठं राहतो? संतांच्या जवळ. ते सांगताना त्यांनी म्हटलंय गुरु तेथ ज्ञान. ही ओवी जर आपण बघितलं तर त्याच्यात 4 शब्द महत्वाचे आहेत. गुरु तेथ ज्ञान, त्याच्यामध्ये गुरु, ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शन आणि दर्शनी समाधान. हे 4 शब्द समजले तर सगळा परमार्थ समजला. आणि ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचं हे महत्व आहे, समर्थांसारख्या संतांचं हे महत्व आहे. महात्म्य एकाच चरणामध्ये सगळी साधनं सांगून जातात. जसं समर्थ म्हणतात एका ठिकाणी, देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावे. बस एवढीच साधन. देह बुद्धीवर आहे तो आत्मबुद्धीवर जाणं, यासाठी जे जे काही केलं जातं ती साधनं. आता आपल्याला देह म्हणजे काय, देहबुद्धी म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आत्मबुद्धी म्हणजे काय, आता विचार करायला लागला पाहिजे. तसं इथे 4 शब्द आपण समजून घेतले, सगळा परमार्थ पाहिजे. आपल्या नेमक्या वेळामध्ये ते सगळं समजून घ्यायचं आहे. प्रयत्न करूया. व्यापक विषय आहे. गुरु तेथ ज्ञान. आपण म्हणतो गुरु तर पुष्कळ आहेत आणि ज्ञानही वेगळ्या वेगळ्या विषयावर चाललेलं आहे. ते गुरु इथं अभिप्रेत नाहीत. इथं गुरु म्हणजे सद्गुरु. सगळ्या गोष्टी शिकायला गुरुची आवश्यकता असते. घरातला स्वयंपाक पाणी शिकायचं म्हटलं तरी सुद्धा कुणीतरी शिकवावं लागतं. शाळा कॉलेजात जातो, शिकत असतो, निरनिराळे विषय शिकत असतो, निरनिराळ्या कला शिकत असतो. प्रत्येकाला आपल्याला गुरु लागतो. त्याला सद्गुरु कोणी म्हणत नाही, गुरु म्हणतात. माताही गुरु आहे, पिताही गुरु आहे. पण इथं जो शब्द अभिप्रेत आहे तो सद्गुरु. मग गुरु आणि सद्गुरु याच्यात फरक काय आहे? सद्गुरु म्हणजे सत्तत्व, जो परमात्मा आहे ते सत्व ज्यांनी जाणलेलं आहे, नवे ते तत्व होऊनच राहिलेले आहेत. आणि त्यांच्याकडे येणाऱ्या सत् शिष्याला सद्गुरु पदावर बसवण्याचं सामर्थ्य देखील त्यांच्यामध्ये आहे. असे जे असतात ते सद्गुरु. नाही तर गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, गल्ली गल्लीत गुरु आहे, त्यांना सद्गुरु म्हणता येत नाही. आणि सध्या तर अध्यात्माची लाट गेल्या 15-20 वर्षात इतकी आलेली आहे की त्याच्यामध्ये गुरु शोधणं देखील अवघड आहे. मग काही मंडळी येतात, गुरु शोधायचा कसा, कळायचा कसा? पण त्यांनी जर ग्रंथ वाचले असतील तर ग्रंथात सद्गुरूंची लक्षणं स्पष्ट लिहिलेली आहेत. समर्थांनी तर 5व्या दशकात पहिला दुसरा समास सद्गुरू काय असावेत, कशी लक्षणं स्पष्ट लिहिलेली. त्याचा जर अभ्यास असेल किंवा एखाद्या संतानात जर आपण पाहिलेलं असेल आणि ते पाहिलं, याचा अर्थ पाहण्यात देखील फरक आहे. संत भेटले म्हणतात, दर्शन घेतलं म्हणतात, प्रत्येक गोष्टीत गोंधळ आहे. सगळ्या क्षेत्रात जसा गोंधळ आहे तसा परमार्थ देखील गोंधळ आहे. शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसार हे स्वामी माधवनाथांनी सांगितलं. मग लोक विचारतात, अशुद्ध परमार्थ आहे का? हो आहे, किंवा अशुद्ध परमार्थच फार आहे. शुद्ध परमार्थ याचा अर्थ गीता, ज्ञानेश्वरी, दासबोधासारख्या ग्रंथामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं आकलन करून घेऊन त्याप्रमाणे अनुसरण करणं. गीतेचे 700 श्लोक नुसते पाठ असून काही उपयोग नाही. ज्ञानेश्वरीचे पारायण करून काही उपयोग नाही. नामदेव महाराज म्हणतात, एक तरी उभी अनुभवावी. अध्यात्मशास्त्र असं आहे, अनुभवाचं शास्त्र आहे. इतर शास्त्र आपण शाळेत बसलो, कॉलेजमध्ये गेलो, पुस्तकं पाठ केली, पेपरात लिहिली की आपण पास होतो. अध्यात्माच्या प्रांतात तसं नाही आहे. अध्यात्माच्या प्रांतात परमार्थ समजून घ्यायचा आहे, करायला लागायचं आहे आणि परमार्थी व्हायचं आहे. होणं महत्वाचं आहे.
आता परमार्थ ऐकायला पुष्कळ हजार लाख लाख मंडळी जात आहेत, मोठे मोठे पेंडाल भरतायत. परमार्थ करतायत किती मंडळी असं जर विचारलं तर आधी ग्रहणच पहिलं होत नाही. त्याचं कारण परमार्थाचं श्रवण करायचं, ऐकायचं नाही नुसता. या कानाने ऐकलं आणि त्या कानाने सोडला. पुष्कळ ठिकाणी चालू आहेत, व्याख्यानं चालू आहेत, राजकारणाच्या ह्याच्यावर तर काय बघायलाच नको असतं, सुरूच असतं एकमेकांवर. त्याला श्रवण म्हणत नाहीत, परमार्थाच्या बाबतीत श्रवण म्हणतात. आणि श्रवणावर समर्थाने 2 समास लिहिलेले आहेत. श्रवणाचं महत्व काय, श्रवण कशाचं करावं, कशा पद्धतीनं करावं. पण नवविधा भक्तीमध्ये सुरुवात श्रवणाने केलेली आहे. तर सद्गुरू जे काही सांगत असतात त्याचं श्रवण जर घडत असेल तरच परमार्थ म्हणजे काय हे कळतं. आणि सद्गुरू तो परमार्थाचा मार्ग कसा आचरायचा ते सांगतात. तो शिष्य जर सत शिष्य असेल, जर तरच्या गोष्टी फार आहेत, जर सत शिष्य असेल तर शिष्य देखील पुष्कळ असतात, हजारोनी. सगळ्या संतांच्याकडे जातात, ते शिष्य असतात असं नाही, अनुग्रहही घेतात, पण तरी शिष्य नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इतके शिष्य सापडतात सद्गुरूंना देखील. शाळेत जशी 60 मुलं वर्गात असली तर शिक्षकांच्या लक्षात येतं हा एक मुलगा चुणचुणीत दिसतोय, हा मी काय सांगतो ते ग्रहण करतोय. असं जर असेल तर सद्गुरू त्याला खास शिक्षण देऊन त्याला तयार करतात. तसं सद्गुरूंच्या जवळ देखील असे क्वचित क्वचित कोणी दिसतात की त्यांना वाटतं की ह्या दगडातून जर मूर्ती घडवली तर घडेल. त्या दगडाने देखील घाव सोसायला तयार पाहिजे. आणि सद्गुरू देखील दमता कामा नाहीत, शिंता कामा नाहीत, आणि शिष्यही शिंता कामा नाहीत. दोन्ही बाजूला जर जिद्द असेल, समर्थाने म्हटलं तसं सद्गुरू पाहिजे, सत्शिष्य पाहिजे, समजून घेण्याचा हव्यास पाहिजे, जिद्द पाहिजे. शिष्याची लक्षणं तर 5व्या दशक 3ऱ्या समासामध्ये किती दिलेली आहे. कुणाला सत्शिष्य म्हणायचं? युक्तिवंत, प्रज्ञावंत, सुचिष्मंत, दारिष्टाचा, जिद्दीचा, अनेक लक्षणं नुसती वाचली तर दमछाक होती. आणि मग आपल्याला वाटतं कधी व्हायचं आपलं. पण जर शिष्याने ठरवलं व्हायचं आहे, होऊ शकतं. विशेषतः तरुण वयात जर साधनेला सुरुवात केली तर जास्त सोपं जातं. कारण वेल असते, वळते लवकर. एकदा वय झाली 50 वर्ष 60 वर्ष की आपल्याला कल्पना असं वाटते की आता जायचं, आता कोण जगात विचारत नाही, घरात विचारत नाही, मग आता कुठं परमार्थ चाललाय हे बघायला जायचं. त्यावर बघून काय होणार? एखाद्या माणसाने ठरवलं 60व्या 70व्या वर्षी डॉक्टर व्हायचं, असं जर ठरवलं उपयोग काय डॉक्टर झाला तरी? कुठलं पाणी दिलं मला? म्हातारपणी डॉक्टर झाला, उपयोग काय त्याचा? तो जर तरुण वयात झाला तर त्याला उपयोग आहे, सगळ्या समाजाला त्याचा उपयोग आहे. म्हणून आपण संतांचं जर बघितलं 10-12व्या वर्षी घराच्या बाहेर पडले, संत झाले, पूर्ण बोधावर गेले, आणि मग जगाला सांगायला उभे राहिले, जगाच्या उद्धारासाठी उभे राहिले. सगळ्या संतांचं जीवन पहा. आणि असा एखादा जर कोणी दिसला तर मात्र सद्गुरू त्याला मार्ग दाखवतात. मुनी तर गुरु याचा अर्थ सद्गुरू असा अर्थ घ्यायचा. सत या शब्दाला फार महत्व आहे. सत्कर्म, सद्बुद्धी, सद्विद्या. आपण सत सत म्हणतो म्हणजे मग असंच काहीतरी असलं पाहिजे. जे बाहेर चाललंय ना असतच आहे. असत अंतरी बिंबले, न सांगताची दृढ झाले, आणि सत्य असून हरपले जेतीच्या तेथे. त्याचं कारण सत हे अदृश्य आहे आणि असत हे दृश्य आहे, इंद्रिय गोचर आहे.
डोळ्याने पाहता येतं, काही कानाने ऐकता येतं, स्पर्श करता येतो, जिभेने खाता येतं. त्याला खरं वाटतं ते. त्याच्यातच रमला जीव. जन्म जन्म. आणि काय झालं? त्याचे त्यांनी म्हटलंय, गुरु तेथे ज्ञान, अज्ञान झालं. ज्ञान कशाला म्हटलं? स्वरूप समर्थांनी म्हटलं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपण असे आपण या नाव ज्ञान. येर ते अज्ञान सगळं काही. बाकी सगळं अज्ञान आहे. कशामुळे अज्ञान आलं? स्वरूपाचा विसर पडला. आपलं मूळ स्वरूप काय आहे हे माहित नाही. कुणालाही विचारा, कुणाला जर ओळख विचारली, कोण आहे आपण, तो देहाचं वर्णन सांगतो सगळं. माझं नाव अमुक अमुक, मी असं शिकलो, माझं सगळं वर्णन. आणि बाहेर त्यालाच किंमत आहे. किती शिक्षण झालं, किती ताकद आहे, काय शिकला, कोणत्या कला शिकला, कोणत्या विद्या शिकला. तर इथं म्हणतात सद्विद्या. याच्यावर सांगताना सांगतात, एवं पोट भरावयाची विद्या जी आपण शिकतो ती तय म्हणू नये सद्विद्या. बाकीची जी विद्या आपण शिकतोय ती पोट भरायची विद्या आहे, त्याला सद्विद्या म्हणत नाही. सद्विद्या अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्येच्या पायावर जर आपण इतर गोष्टी शिकत असलो तर त्याला महत्व आहे. शून्य 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 किती जरी दिली तरी पाठीमागं जर एक असला तर त्या शून्याला किंमत आहे. आणि पाठीमागे एक जर नसेल तर कितीही शून्य द्या, किंमत शून्य. तसं संसार उणे परमार्थ, किंमत शून्य. पण हे कळायला 60 वर्ष बोलायला लागतं. कारण आधी जातच नाही ऐकायला. कारण परमार्थ म्हाताऱ्याचा विषय अशी कल्पना. माता हे अज्ञान दूर व्हायचं कसं? अज्ञान दूर ज्ञानाने करायचं. 15व्या अध्यायात सांगितला, हा वृक्ष सगळा जो आहे संसार वृक्ष, हा जर छेदायचा असेल तर काय करायला पाहिजे? असंग शस्त्रेनं जडे चित्वा. हे जे सगळं दिसतं आहे, जो संसार दिसतो आहे तो देहाचा संसार आहे. मी देह आहे असं समजणं हेच अज्ञान. सोपी व्याख्या. मी आत्मा आहे हे लक्षात येणं म्हणजे ज्ञान. सोपं आहे. काय होतं परमार्थात सुद्धा असं ते शब्द जंजाळ सांगितलं जातं. काय सांगितलं कोणाच डोक्यावरून गेलं. सोपं करून सांगितलं पाहिजे. कारण आधीच्या विषयाकडे कोणी वळत नाही. आणि वळले तर म्हणतात खूप बोलले बाबा, सगळं डोक्यावरून गेलं, काही कळलं. समर्थ म्हणतात, आहे तरी परम सुगम, परिजनाशी झाला दुर्गम. का जयाचे चुकले वर्म सत्समागमाकडे. संतांची संगती नाही, त्यामुळे अवघडून बसलेलं आहे. ज्ञान याच्यावर मोठं लेक्चर, अज्ञान याच्यावर मोठं लेक्चर. काय नाही, सोपी गोष्ट आहे. देह मी वाटणं, देह मी वाटे जाणारा तो जाणावा आत्महत्यारा. तर काय कडक बोलायचं आणखी? ज्याला मी देह आहे असं वाटतं तो आत्महत्यारा. आपलाच आपण नाश करून घेतो. कोश कीटकाची परी. आपल्याच मधनं एक धागं काढायचं आणि त्याच्यात किडा जसा अडकून पडतो तसा हा जीव देहाला मी समजतो. आणि देहाला लागले ते माझे. माझे घर, माझे आई वडील, माझी बायको, माझी मुलं, माझं घर. पण मी कोण? जन्म गेला तरी ओळखत नाही मी कोण, चौकशी करत नाही. एखादा कोणीतरी असेल तर विचार करायला लागतो की मी म्हणतो मी आहे कोण? आपण बघा, साधे विचार करा आपल्या देहाकडे बघून. आपण हात लावताना मी म्हणतो, पण प्रत्यक्षात माझं डोकं म्हणतो, माझे पाय म्हणतो, माझे हात म्हणतो, माझं मन, माझी बुद्धी. म्हणजे ह्या खेरीस कोणतरी मी वेगळा असला पाहिजे. पण मी कोण? कुणाला तरी असं लक्षात येतं
या जीवन आहे कशासाठी? तरुण वयातच लक्षात. कशासाठी जगतोय आपण? शिकायचं, पैसे मिळवायचे, खायचं, घर बांधायचं, मुलं व्हायची, संसार व्हायचा. पशु पक्ष्यांचं देखील तेच आहे, तेही खातात. पक्षी देखील घरटी बांधतात, त्यांना देखील पिल्लं होतात. फरक काय माणसाच्या आणि त्यांच्यात? असा जेव्हा त्याला विचार येतो तेव्हा त्याला जर कोणी जर भेटले त्यावेळेला लवकर मार्गाला लागतो. सहज असा विषय निघाला म्हणून सांगते. वयाच्या 20-22 हा प्रश्न मला सतावायचा. आपण का कशासाठी जगतो? मी शेजारी कुणाशी तरी म्हटलं, ते मला असं काय विचारतो तुम्ही, सगळे नाही का जगत? म्हटलं असते, पण मला प्रश्न असा पडतो की हे जगणं काय आहे? काय करायचं जगून आपल्याला? त्यावेळेला मी आपलं समाजसेवेत, व्यवसायात कुठं लक्ष घातलं. ते बरीच वर्ष अशीच गेली, कोण भेटलंच नाही सांगायला. आणि समाजात काम करताना जे एक लक्षात आलं, अत्यंतिक स्वार्थ, फक्त स्वतःचं बघणं. आणि त्या तळमळीतून मी स्वामीजींच्याकडे गेले. रात्र झोप नाही लागायची मला. अनाथाश्रमात काम करत असावी, ती बोर्ड बघायची, एवढी ससूनमधनं आणून टाकलेली, हे केलेले. मला वाटायचं का असं काय टाकलेली. आणि तिथं काम करणारी मंडळींचा स्वार्थ बघितला. त्या संस्थेसाठी जे आलेलं होतं ते त्यांच्या घरी जायचं. हे सगळं जेव्हा समाजातलं मी बघितलं, अनेक ठिकाणी कामं केली डॉक्टरच्या नात्याने. आणि त्या सगळ्यातून मला सारखं वाटायचं, माणसं अशी का वागतात? तेव्हा स्वामीजींनी मला सांगितलं, ते समजून घ्या. का अशी वागतात? देहबुद्धीच्या पोटी, अज्ञानाच्या पोटी. देहाला मी समजतात आणि मग देहापोटी स्वार्थ, फक्त आपला विचार. मी, माझी बायको, माझी मुलं, ती सुद्धा माझं ऐकत असतील तर. माझं ऐकत नसतील तर कोणी माझं नाही. ते शेवटी मनुष्य फक्त आपल्या पुरता, म्हणजे देहापुरता जगतो. आणि एक दिवस तो देह निघून जातो, पडून जातो. मग काय हाताला लागलं? आया वैसा गया, जन्म फुकट गेला. आणि संतांचं काय झालं? अमर झाले. त्यांचाही देह गेला, पण ते अमर झाले. वस्तुतः आपणही अमरच आहोत. ते दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं अर्जुनाला. अरे तू जे म्हणतोयस मी यांना मारणार आणि हे मरणार, एक लक्षात ठेव, देह हा नाशवंतच आहे. तू किती जरी त्याला टिकवलंस तरी तो जाणारच आहे एक दिवस. आणि आत्म्याला तू मारायचं जरी ठरवलंस तरी तो मरणार नाही, अमर आहे. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका, न जायते म्रियते वा कदाचित, नायम आत्मा भविता अनुभूया, अजा नित्या शाश्वता अयम पुराणा न अन्यते हन्यमाने शरीरे. शरीर जाणार आहे, तर तू शाश्वत आहेस. मग काय करायला पाहिजे? तू स्वतःला जाणून घे. देहाला मी समजतोयस, तिथून तू आत्मा मी हे समजायला. कसं समजायचं? सद्गुरूंना शरण जा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. सद्गुरू कोणाला म्हणायचं? संसारातल्या समस्या सोडवतात ते सद्गुरू नव्हे. सद्गुरूंचं काम ते नाहीये. जो ब्रह्मज्ञान उपदेशी, अज्ञान अंधार निरसी, जो अज्ञानाचा अंधार दूर करतो, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, त्याला सद्गुरू म्हणायचं. बाकी चमत्कार नाना प्रकारचे केले, काय तंत्र मंत्र काय तुमचं असेल ते नाही. ऐसे गुरु पुष्कळ आहेत ते म्हणतात. समर्थांनी यादीच दिली मोठीच्या मोठी. त्याला सद्गुरू म्हणता येत नाही. सद्गुरू एकच सांगतात, तत्त्वमसी, तेच तू आहेस. समजून घे. जो व्यापक परमात्मा आहे तोच तुझ्यामध्ये आत्मरूपाने राहिलाय, जीवरूपाने राहिलाय. समजून घे. देहापासून जीवापर्यंत, जीवापासून आत्म्यापर्यंतचा प्रवास करायचा. आणि हा प्रवासही नाहीये खरं सांगायचं. 6व्या अध्यायात म्हटलेल्या योगाच्या अध्यायात तिथं निश्चळपणे चालणे धनुर्धरा. तेव्हा असं आपण जे जातो ना, आज कन्याकुमारीला गेलो, उद्या हिमालयात गेलो, आणखी कुठं गेलो,
अरे कुठं जायचं नाही बाबा, ठाईचं पैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. कुठं फिरतोस तू? तो काय देवळातून आहे का? घरात पूजा करून त्याला घरी ठेवायचं ना आम्ही बाहेर जाऊन येतो म्हणायचं? अरे तुझ्यातच तो आहे जे चैतन्य म्हणतोस तू. एरवी देह मन बुद्धी जड आहे, माती आहे, पंचमहाभूत आहे, जाणार आहे. त्याला चैतन्य देणारं जे तुझं अधिष्ठान आहे तुझ्यामध्ये, तो आत्मा आहे, समजून घे. त्या आत्म्याची ओळख पटली पाहिजे. त्या आत्म्याची ओळख सद्गुरूच करून देतात, दुसरं कोणी करून दे. ते सामर्थ्य त्यांचं आहे, कारण त्यांचा तो अनुभव आहे. आणि म्हणून सद्गुरु मुखातून जे शब्द येतात त्याच्या पाठीमागे प्रबोध शक्ती असते. सोपं करणं हे देखील अवघड आहे. ज्याला कळतं त्याला सोपं करता येतं, आणि ज्याला कळत नाही शब्द जंजाळ चालतं नुसतं. काय म्हणतात कोण त्यांना तरी कळतंय की नाही बोलणाऱ्याला असं वाटतं काय वेळेला. समोर विषय आला म्हणून सांगते, संत वाङ्मयावर हल्ली इतकं बोललं जातं, इतकी पुस्तकं निघतात. मी एका डॉक्टरेट संत वाङ्मयावर घेतलेला ना, सहज विचारलं की म्हटलं तुम्ही हे सगळं सांगता, तुम्ही साधनं का सांगत नाही? छाछा म्हणले तर साधनं म्हणजे इतकं तुच्छतेने त्याने हात केला. मी काही बोलले नाही, पण माझ्या मनात आलं ज्ञानेश्वर आळंदीला ज्ञानेश्वरी सांगितली का नेवाशाला सांगितली ह्याच्यावर संशोधन करायचं काय? सांगितली ना ज्ञानेश्वरी, आले ना जन्माला कुठंतरी, आणि तुमच्या हातात दिला ना, अमोल ठेवा, आता तो वाचा आणि उद्धार होते स्वतःचा. नुसती चिकित्सा करून करणार काय? पण त्याच्यावरच चर्चा चालतात, त्याच्यावरच वादविवाद चालतात. आणि हल्ली अध्यात्मावर तर कोणीही लिहितं. काही काळ वाचलं की असं वाटतं काय लिहिलंय, आणि लक्षात असं येतं की अनुभवच नाहीये. म्हणून समर्थाने जर म्हटलं प्रचिती विण बोलणे हे अवघेची कंटाळवाणे. तर स्वामी स्वरूपानंदाने म्हटलंय, स्वानुभवाविन वेदांताची पोपट पंची वाया, स्वप्नी अमृत पिऊन कुणाची अमर झाली काया. शास्त्र प्रचिती पाहिजे, गुरु प्रचिती पाहिजे, आत्मप्रचिती पाहिजे. आणि समर्थाने सुद्धा म्हणताना असं म्हटलंय, नाना ग्रंथांच्या संमती उपनिषदे वेदांत श्रुती, दासबोधा सगळ्याचा संदर्भ आहे. मुख्य आत्मप्रचिती म्हणून जे लिहितोय. म्हणून संतांचं सगळं वाङ्मय आत्मप्रचितीतून आल्यानंतर लिहिलेलं वाङ्मय, म्हणून ते अक्षर वाङ्मय. आणि संतांच्या वर आम्ही काय जे लिहितो ते आपल्याला जर अनुभवच नसेल तर नुसतं गोड बंगाल होतं आणि लक्षात येतं ते शब्दाला शब्द जोडलेले आहेत आणि ह्याच्यात काही अर्थ नाही. थोडं वाचलं की लक्षात येतं. आणि थोडी कल्पना अनुसार त्या स्वधर्मे निधनम शया परधर्म भयावहा, याचा अर्थ ज्याचं जे काम नाही ना त्यांनी ते करायला जाऊ नये. उद्या मी जर संगीतावर काही लिहायचं ठरवलं किंवा नृत्यावर जर काही लिहायचं ठरवलं तर ज्याचा मला अनुभव नाही आहे ते मी काय लिहिणार? जाणकाराला बरोबर कळतं इथं गोंधळ आहे काहीतरी. स्वामीजी मला अशी पुस्तकं यायची त्यांच्याकडे, आले की मला म्हणायचे, हे बघा मला काही व्हायला होणार नाही, तुम्ही बघा. मी एक दिवस ते सगळं बघायचे आणि स्वामींना सांगा इथं गोंधळ आहे काहीतरी. त्यामुळे त्याचा ध्यान, विशेषतः ध्यानाच्या बाबतीत त्यामुळे अनुभवच नाही आहे. अनुभव ज्याला आहे, आता इथं बघा समोर बसले तर कितीतरी मंडळी तुम्हाला आता आली की दिसते, सगळी ट्रान्सफर दिलेली आहे. त्यांना इकडं काही भान नाही, मी काय बोलते त्यांना माहित नाही, कुठं आहोत आपण माहिती नाही. अशी अनेक मंडळी तुम्हाला मी दाखवली. तर हे जे आहे ते अनुग्रहातून शक्ती मिळत असते. देणारा जवळ शक्ती पाहिजे, घेणाऱ्याची ग्रहण शक्ती पाहिजे. पकडतो इथं आता कॅमेरा चालवतोय मुलगा, तो ध्यानाला बसल्या म्हणजे बघा तुम्ही एकेकाला, त्यांचे डोळे बघा, त्याची दृष्टी बघा. डॉक्टरला जसं बरोबर समजतं की हिस्टेरियाचा पेशंट आहे तर खरीच एपिलेप्टिक फिट आहे, तसं जाणकाराला बरोबर समजतात ध्यानात गेलेला आहे का ध्यानाचं सोंग करतोय. तसं परमार्थ हा अनुभवाचा प्रांत असल्यामुळे
तिथं अनुभवायलाच पाहिजे. म्हणून सद्गुरू हे अनुभवातून बोलत असतात आणि जे ज्ञान देत असतात ते आत्मज्ञान देत असतात. आणि खरं म्हणजे ते आत्मज्ञान देतात असं नाही, ते अज्ञान दूर करतात. कारण ज्ञान आपलं आपल्या जवळच आहे. विहिरीच्या मध्ये खाली झरा आहेच, झरा निर्माण करायचा नाही आहे. वरची माती काढली की झरा पाणी द्यायला लागतं. शेवाळ काढलं की खाली पाणी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी उपमा दिली आहे अनेक ठिकाणी. जसं अज्ञान दूर केलं, ज्ञान आहेच. म्हणून ज्ञान मिळालं, मिळवलं, परमेश्वर आला कुठून असं म्हणत नाही आपल्याकडे. परमेश्वर प्रगट झाला म्हणतो. अंतरात परमेश्वर प्रगट झाला. प्रगट झाला याचा अर्थ होताच. मग आड काय आलं? आड आलं मन. मुख्यतः मन. मन एव कारण बंध मोक्ष योग. हे मन दूर करण्यासाठी मुख्यतः ध्यानाची साधन आहे. नामाने मन निर्मळ होतं आणि ध्यानाने उन्मन होतं. हे मन बाजूला काढायला पाहिजे. आणि ते काढण्यासाठी प्राणाचा प्रणव, मनाचे उन्मन होता समाधान. स्वामी इथं जे समाधान शब्द आलेला आहे, स्वरूपानंद म्हणाले प्राणाचा प्रणव केला पाहिजे, मनाचं उन्मन झालं पाहिजे, चिदाकाशामध्ये मन लीन झालं पाहिजे. बस. पण एकदाच होऊन नाही, पुन्हा खाली आला. पण झोपेमध्ये मन लीन होतं प्रकृतीमध्ये, ध्यानात मन लीन होतं स्वरूपामध्ये. त्यामुळे जन्मभर जरी आपण झोपलो तरी आपण बदलत नाही. तेच पुन्हा असतं. कालचा शत्रू, आजचा शत्रू, सगळं तसंच. पण ध्यानात जर मन लीन झालं तर ते हळूहळू हळूहळू शुद्ध होत जातं. चित्तशुद्धी, आत्मविशुद्धये असं भगवंतांनी शब्द वापरले. कशासाठी ध्यान करायचं? आत्मविशुद्धये, चित्तशुद्धी. बुद्धी शुद्ध व्हायला पाहिजे. बुद्धी मुळात शुद्ध आहे, सत्वगुणी आहे. पण ती सद्बुद्धी व्हायच्या ऐवजी कुबुद्धी होते. आम्ही माणसातून मुळात तरी माणूसही माणूस राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे. पण माणसातून तो साधक बनतो, सतजन बनतो. म्हणजे जंटलमन नव्हे, सतजन. सतच्या ठिकाणी बुद्धी असलेला, त्याच्यातून संत होतो, त्याच्यातून सद्गुरू होतो, महंत होतो. म्हणजे नराचा नारायण होतो. भक्तीचे नियोग आहे निश्चय पावती मानव. मानव देवरूप होतात भक्तीचे नियोग आहे. अहो इतकी मंडळी भक्ती करतात, दिसतायत लाखो मंडळी, ती भक्ती होतच नाही. मुळे भक्ती जी होतीये ती कर्मकांड होत आहे. त्याला गौणी भक्ती म्हटलेलं आहे. कर्माच्या अंगाने जिकडं बघावं तिकडे देवळातनं गर्दी, समाधीच्या ठिकाणी लाख लाख माणसं आहेत. त्यांना एकाला जर थांबून आपण विचारलं की तुम्ही इथं कशासाठी आलेले आहे, ते एक जण काही सांगणार नाही मी आत्मदर्शनासाठी इथं आलोय म्हणून. पहा एकदा विचारून. कारण आत्मदर्शनासाठी जर असेल तो फिरणारच नाही सगळीकडे, तो आपल्याच ठिकाणी बसेल. तर त्याला माहितीये दर्शन आतच आपण घ्यायचं आहे, आपणच आपलं दर्शन घ्यायचं आहे. दर्शनाबद्दल देखील गोंधळ आहे. जाऊन एकदा पाय डोकं आपटलं की दर्शन झालं, असं दर्शन नाही आहे. संतांची भेट देखील असं नाही आपण भेटतो अशी. आपण भेटतो ते देहाच्या पातळीवर भेटतो, फार तो मनाच्या पातळीवर. पण ही भेट जे अखंडित भेटी रघुराजे हो, देहाच्या मनाच्या बुद्धीच्या पलीकडे जे तत्व आपल्यामध्ये आहे आणि विश्वामध्ये आहे, त्या दोन्हीची भेट ही भेट आहे. आणि ती अखंडच भेट आहे. पण ती भेट असून देखील जीवाला त्याचं भान नाही आहे. स्वरूपाचे विसर आपला आपण पेया विसरू जो धनंजया, तेची या अज्ञाना मूळ. आपला स्वतःचा विसर पडलाय, आपल्याला जन्म जन्म विसर पडलाय. आणि आपण देहाला मी म्हणायला लागलो, देहाचे चोचले पुरवायला लागलो. देह नको असं नाही, आहे देह हवा. देह ही नाव आहे पलीकडे जाण्यासाठी. पण त्या नावेला शृंगारत बसलो. जन्मभर आज ही साडी का, आज हा दागिना, आज सकाळी काय खायचं, दुपारी काय खायचं, संध्याकाळी काय खायचं, आणि एक दिवस मरून जायचं. मग ते खाल्लेलं तर काय झालं, काय निघेल सगळं.
मग काय करायला पाहिजे? त्या देहाचा उपयोग करून त्या असतकडून सतकडे जायला पाहिजे, देहाकडून आत्म्याकडे जायला पाहिजे. आणि एक दिवस सांगता आलं पाहिजे, अहम आत्मा, मी आत्माच आहे. आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची. अहम आत्मा हे कधीची विसरू नये. पण निश्चय होतो कुठे? का होत नाही? अनुभव नाही. मग काही मंडळी म्हणतात त्याच्यावरती बोलताना काहीतरी, आपण करायचं कसं आहे? आपल्याला करायला पाहिजे ना, केल्याशिवाय कसं होणार? एखाद्या डॉक्टरकडे जर तुम्ही म्हणालात आधी मला बरं करा मग मी औषध घेतो, असं नाही की डॉक्टरकडे जाण्यापूर्वी विचार करा डॉक्टर आहेत का म्हणून आधी. कारण हल्ली बरेच काय काही ऐकून येतं, छापून येतं, कुणी डॉक्टर म्हणून बोर्ड लावतो. आधी सद्गुरू आहेत का पहा. कळायचे कसे? ग्रंथ पहा. सद्गुरू म्हणजे विमळ ज्ञान, ज्ञान वैराग्य भजन स्वधर्म कर्म आणि साधन, श्रवण मनन नीती न्याय मर्यादा यामध्ये एक उणे दिसे तरी ते विलक्षण वासे. म्हणून सर्वही विलसे सद्गुरूपाशी. सगळी गुण पाहिजे, आत बोध पाहिजे, बाहेर कर्म उत्तम पाहिजे. परमार्थ म्हणजे बावळटपणा, भोळसटपणा, कसं तरी राहायचं, कसं तरी जेवायचं, कसं तरी खायचं म्हणजे परमार्थी नव्हे. परमार्थाबद्दल गैरसमज होण्याचे कारण देखील परमार्थ करणारी माणसंच आहेत. ते ज्या प्रकाराने परमार्थ करत असतात ते कोणाही विचारवंताला पटत नाही. मी देखील म्हणत असे स्वामी भेटण्यापूर्वी की मला परमार्थ नको, मी समाजकार्य करते, माझा वैद्यकीय व्यवसाय प्रामाणिकपणाने करते, कधी फोटो सर्टिफिकेट आयुष्यात दिलेलं नाही, गरज नसताना औषध दिलेलं नाही, संबंध उत्तम प्रकारे जीवन जगले, मला काही नको. त्याचं कारण शुद्ध परमार्थाची कल्पनाच नाहीये. किती स्पष्ट सांगितलंय गीता ज्ञानेश्वरी दासबोधामध्ये. काही वेळा म्हणतात आपण का बसले, 45 वर्ष माझ्या आयुष्याची का फुकट गेली. काही देणी घेणी असतात, पहिली संपवावी लागतात, ती झाली. पण तिथून मात्र जे स्वामी भेटले धरलं त्याला की हे नाही, शेवटाला गेल्याशिवाय सोडायचं नाही. जिद्द कुठं असते? जरा ध्यान लागलं नाही की आपण कुठं नाही लागत, जाऊ द्या. पण हा जिद्दीचा आहे मार्ग, जी घेणत जायला पाहिजे. पण सगळ्याच कल्पना विपरीत आहे. विरक्ती, वैराग्य बाहेरून नाही आहे. वैराग्य ही अंतर्स्थिती आहे मनाची. बाहेरचं सगळं असत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला किती महत्व द्यायचं. सत्ता आहे, संपत्ती आहे, मान आहे, कीर्ती, त्याच्या मागे धावत आहेत माणसं. लक्षात घ्यावं सगळं असत आहे. अशा ठिकाणी जाऊन आपल्याला पोचायचंय की ज्या ठिकाणी द्वंद्वच नाहीये. म्हणजे जय नाही, पराजय नाही, यश नाही, अपयश नाही, तुझं नाही, माझं नाही, अशी स्थिती आहे. त्याला आत्मस्थिती म्हणायचं. तिथं अनुभव येतो की नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावका. खरोखरच ती स्थिती अशी आहे की त्या ठिकाणी कशाचाही स्पर्श होऊ शकत नाही. पण ही स्थिती सद्गुरूंच्या कृपेने मिळते. म्हणून सद्गुरूंची भेट होणं, त्यांची कृपा लाभणं, त्यांच्याशी अनन्य होणं आणि संपूर्ण शरणागती पत्करणं. शरणागती म्हणजे स्वतः नुसतं लोटांगणी घेतलं की पुन्हा उठवलं आले छाती पुढं काढून, असं नाही. आत्मविश्वास जरूर पाहिजे पण अहंकार नाही पाहिजे. सर्व गोष्टी आपल्याला असाव्यात, अहंकार नसावा. अहंकार काय आहे? देह मी वाटल्यामुळे अहंकार आहे. म्हणून अहम देहाला जो चिकटलाय तो काढायचा आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी ठेवायचं. अहम म्हणतो जोर जोरात, अणुरेणुया थोपडा तुका आकाशा एवढा ऐकायला जातो आपण. म्हणजे काय? मी अणुरेणून थोपडा कसा न व्यापक व्हायचं म्हणजे काय? जो अहम देहापुरता संकुचित आहे तो त्या देहाला सोडून आत्म्या इतका व्यापक व्हायला पाहिजे. आत्मा परमात्मा विश्व भरून आहे. सद्गुरूंकडे गेल्यानंतर प्रश्न तरी काय विचारायचंय? मुलीचं लग्न कधी ठरणार, का घर कधी बांधायचं, हे काय सद्गुरूंना विचारायचे प्रश्न आहेत? ते तुम्ही करायचं.
कोर्ट कचेरी असल्या वकिलांना भेटा, आजारी पडल्या डॉक्टरला भेटा. सद्गुरूंना 3च प्रश्न विचारायचे, मी कोण, हे विश्व काय आणि परमात्मा काय, काय नातं आहे त्याचं. सद्गुरू सांगतात एकच परमात्मा तुझ्या आणि विश्वाच्या रूपाने नटलेला आहे, जाणून घे. जोपर्यंत आपण बाहेरच्या उपाधीला पाहतोय ना तोपर्यंत आत्मरूप सापडलं नाही. पण या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. आपली दृष्टी व्यावहारिक स्थूल दृष्टी आहे, आपली बुद्धी देखील स्थूल बुद्धी आहे. स्थूल बुद्धीला परमात्मा सापडणार नाही. ती विज्ञानात चंद्रावर जाईल, मंगळावर जाईल, आणखी काय काय करेल, पण आत्मा जर सापडायचा असेल तर तो काय मायक्रोस्कोप खाली सापडणार नाही, दुर्बिणीत दिसणार नाही. तिथं बुद्धी पोचत नाही, मन पोचत नाही, तर्क पोचत नाहीत. हे सगळे अलीकडे राहतात आणि देहातीत अवस्थेत जेव्हा तुम्ही जाता, सत्वरजतम सोडून गुणातीत अवस्थेत जाता, त्या ठिकाणी त्याचं दर्शन आहे. तर ध्यानाचा उपयोग आहे. ध्यानेन आत्मनि पश्यति. ध्यानात आत्म्याचं दर्शन होतं. पण ध्यान म्हणजे हठयोग नव्हे, राजयोग. पण राजयोग म्हणजे राजाचा योग नव्हे. अंतरुणाला लोळता लोळता योग करतात असा नाही योग. योग याचा अर्थ तरी काय आहे? योग म्हणजे युज, जोडणे, जीव शिवाशी जोडायचा आहे. कर्माच्या अंगाने, भक्तीच्या अंगाने, ध्यानाच्या अंगाने, ज्ञानाच्या अंगाने, सगळं गीतेमध्ये सांगितलं आहे. वेळ झाली ना म्हणजे थांबायला पाहिजे ना, थांबायला पाहिजे, कारण त्या विषय बोलायला लागलं म्हणजे पुष्कळच. तर गीता तशी समजून घेतले पाहिजे की काय केलं असता जीव शिव एकरूप होती. हे जर काय आपण करतोय, कशासाठी करतोय, कुठं पोचायचं आहे, काही माहित नाही, सगळं अंधारात चाललेलं आहे. असा अंधारात आपण जीवन जगून हे जे त्यांनी म्हटलेलं आहे, जिथं पोचायचं आहे ते सापडणार नाही. सापडायला हवं असेल सद्गुरू पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञान म्हणजे आत्मज्ञान मिळवलं पाहिजे. आत्मज्ञानाने आत्मदर्शन म्हणजे स्वतःच स्वतःला दर्शन, म्हणजे आरशात पाहतो तसं नव्हे, आपणच आपल्याला आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. असं द्वैतातलं दर्शन नाही आहे ते. आणि ते आत्मदर्शन झालं म्हणजे समाधान आहे, सुख आहे, आनंद आहे, शांती आहे. ते ठिकाण आहे त्याचं. शांती पाहिजे. सुखाची व्याख्या काय केली आहे? किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तव जे होय तया नाम सुख. बाहेर इतके पैसे मिळाले की सुख मिळेल असं मिळत नाही. जीव आत्मरूप झाला, आपल्या ठिकाणी गेला, तान्ह्या मुलाला आई भेटली म्हणजे त्याला सुख आहे. तसा जीव जो तडफड तडफड करत फिरतोय, पैसे आहेत सगळे, आई तळमळतोय, 3-3 गाडीवर लोळतोय पण तळमळतोय, गाडीत बसलाय पण तळमळतोय, तडफडतोय. मग त्याच्या पोटी सगळे काम, क्रोध, लोभ, विकार सगळे जे आहेत हे सगळे त्या पोटी आहेत. म्हणून मन जर शुद्ध करायचं असेल, बुद्धी जर शुद्ध करायची असेल, देह मन बुद्धी शुद्ध करायची आहे, त्याच्याही पलीकडे जायचं आहे. हे सगळा मार्ग जो आहे तो सद्गुरू दाखवत असतात. आणि म्हणून सद्गुरू भेटले की खऱ्या अर्थाने त्या जीवाचं कल्याण होतं. पण सद्गुरूंनी सगळं करावं, त्यांच्या डोक्यावर सगळा भार टाकलेला आहे असं नाही. उद्धरेत आत्मनात्मा, हम तो शायद मार्ग बताएंगे, चलना तो आपाठी है, चालायचं आपण आहे. तेव्हा आज या गुरुपौर्णिमेच्या वेळेला आपण तर काही मागत बसायचं नाही आहे. भगवंताजवळ मागायचं, मला तू पाहिजेस बस, मला दुसरं काही नको. ही एकच इच्छा त्याच्याजवळ मागायची. तर आपण परमार्थ करतोय असं होतं. नाही तर अध्यात्म 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 म्हणजे तरी काय? अध्यात्म याचा अर्थ आपण जे देह केंद्रित आहोत, बॉडी सेंटर, जिथून आत्म केंद्रित झालं की अध्यात्माचा मार्ग सुरू झाला. आणि आत्मा सर्वव्यापी असल्यामुळे सर्वांचं कल्याण, सर्वभूत हितेरतः, सर्वांच्या कल्याणात माझं कल्याण आहे, फायदा नव्हे, कल्याण. त्याच्यामध्ये अभ्युदय आहे, निश्रेयस आहे, दोन्ही पाहिजे. एक सोडून चालणार नाही, तेही पाहिजे आणि हेही पाहिजे. हे सगळं कसं करायचं ते सद्गुरू शिकवतात.
आणि मग जेव्हा आपण बोलतो किंवा काही सांगतो तेव्हा त्याच्या पाठीमागं अनुभवामुळे प्रबोध शक्ती असते, प्रज्ञा जागृत होते आणि प्रत्येक त्याचा शब्द जो असतो तयांचे विशाट शब्द सुखे म्हणू येती वेद. तो जे बोलतो ते वेद असतात, तो जे करतो तो धर्म असतो. येतो वडील जे जे करती त्याला धर्माचं काय सगळा गोंधळ सगळं झालेला चाललेला आहे. अध्यात्म सगळ्याच्या वरचं आहे, त्याला जात गोत स्त्री पुरुष श्रीमंत गरीब काही नाही आहे. अखिल प्राणी मात्रासाठी आहे, अखिल मानव जातीसाठी आहे. त्याला अध्यात्म म्हटलंय. अमक्या एका विशिष्ट देशाला ते आहे असं नाही आहे ते. म्हणून गीतेसारखा ग्रंथ सर्व विश्वामध्ये डोक्यावर घेतलेला आहे. तर अमुक एकाचा असा नाही. अध्यात्म याचा अर्थ हा बोध करून घ्यायचा आहे लहान वयात आणि मग सगळं आपले जीवन त्या ज्ञानाच्या प्रकाशात स्वतःला उजवून टाकायचं आहे आणि सर्व विश्व आहे. गीतार्थेसी विश्वगुरु आनंदाचे आवाज मांडू जगा, हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ते शब्द खरे करण्यासाठी आपल्यासारखी असंख्य तरुण मंडळी पाहिजे. स्वतःच जीवन तसं जगताय, स्वतः तयार होऊन इतरांना सांगताय आणि तयार झाल्याशिवाय त्या शब्दाला अर्थ नाही. त्यामुळे सर्वांनी आपण आज प्रार्थना अशी करूया भगवंतापाशी, सद्गुरूंच्या पाशी. मुख्यतः सद्गुरूंच्या पाशी का? हे भगवंत देत नाही, सद्गुरूच देतात. परमार्थातलं काही सांगणं हे सद्गुरूंचं काम आहे, भगवंतांचं ते खटं नाही आहे. म्हणून भगवंतांनी सुद्धा अर्जुनाला सांगितलं तद्विद्धी, ते देतील तुला. मी देतो म्हटलं नाही त्याने, सद्गुरू तुला देतील. सद्गुरूंच्या मध्ये कारण विश्वास निर्माण करतो भगवंताने, आपल्याला त्यात गुंतवतो आणि त्यातनं काढायचं काम सद्गुरू करतात. पण परमार्थाच्या प्रांतात सद्गुरूंना महत्व आहे. बाकी संसारातलं काय मागायचं त्या मागा भगवंताजवळ, ते जाणारच आहे एक दिवस. देहाला काही झालं आपण म्हटलं की मला बरं कर परमेश्वरा, हो पण तू देह जाणार आहे बाबा, आज बरं केलं तुला ते जाणार आहे, लक्षात ठेव. मग संत कधीही मागत नाही. ते म्हणतात देहाला काही दुःख असले देहाला आहे, मला नाही. आजारपण आलं जरा व्याधी देहाला आहे, मला नाही, कारण मी देह नाही. आणि त्यामुळे कोणत्याही स्थितीत ते अत्यंत आनंदात असतात. ही स्थिती सर्वांना प्राप्त व्हावी आणि खरा शाश्वत आनंद जो आहे त्याचं आपण त्यांनी व्हावं, त्याची इच्छा आपण सद्गुरूंच्या जवळ करूया, प्रार्थना करूया. हरिओम तत्सत. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन तत्तेन भुञ्जीता मा बुधः कस्य स्विद्दनम्. ओम शांति शांति शांति. हरि नारायण. वेळ पुढे गेली का थोडीशी? ते बोलायला आपण सर्वांनी आत्मज्ञानी व्यक्ती जेव्हा सांगते तेव्हा ते कसं सोप्या शब्दात आपल्याला कळतंय असं वाटतंय असं सांगते. आपल्याला खरोखरच आज एक वेगळ्याच प्रकारचं ज्ञान, वेगळ्या प्रकारची अनुभूती सुषमाताईंनी दिलेली आहे. असं वाटतंय की साधना करणं, साधना शिकणं, खरोखर ध्यान लागणं, ध्यानामध्ये आपण जाणं, हा मार्ग सोपा असावा. इतकं तरी ते सोप्या ह्याच्यात सांगितलं, तो अवघड आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. आज सुषमा त्यांनी आपल्याला उद्बोधक, विचार प्रवर्तक आणि वेगळ्या जगात नेणार असे अमोल विचार दिलेले आहेत. त्यांच्या चरणी आमच्या सिद्धाश्रम सेवा मंडळ आणि महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशन या दोन्ही संस्थांतर्फे पुष्पगुच्छ, श्रीफळ द्यायला सांगते डॉक्टर.
सुषमाताईंची तब्येत ठीक नाहीये ते म्हणतात असं डॉक्टर म्हणतात. मी म्हणते सुषमाताईंची मुलगी आली पंजी. फार लहानपणी आपण तिला पहिली आली वगैरे असं म्हणून ओळखतो. आज तिची ही मूर्ती पाहायला मला जास्त आनंद वाटतोय. त्यानंतर